नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, वनआरटी या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा डिटेल्समध्ये सांगणार आहे. या ठिकाणी अर्ज प्रक्रिया कशा कशासाठी सुरू झालेली आहे बघू शकता. IBPS बँकिंग, पोलीस भरती, मिलिटरी म्हणजे आर्मी भरती, त्याच्यानंतर शिक्षकांसाठी टेट भरती, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी इथं सीजीएल, SSC सीजीएल साठी, रेल्वेसाठी, MBA साठी, MPSC इंजिनिअरिंगसाठी, MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी, गट क आणि गट ब आणि गट क साठी देखील सुरू झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी या ठिकाणी मोफत प्रशिक्षण आणि 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती सांगून घेतो. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे, नवीन पोलीस भरती ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लवकरच येणार आहे. जवळ-जवळ 19,000 पदे भरली जाणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये इथून मागे झालेल्या सर्व नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि याच्यामध्ये 14,675 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. दुसरे पुस्तक म्हणजे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, याच्यामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे आणि इथून मागील सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. या पुस्तकांमधून काही प्रश्न जसेच्या तसे तुम्हाला परीक्षांमध्ये आलेले बघायला भेटतील. त्याच्यामुळे या पुस्तकांचा नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला विषयावाईज तुम्हाला पुस्तके निवडायची असतील तर बघू शकता, पोलीस भरती नोट्स व संपूर्ण व्याकरण हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे. त्याच्यानंतर पोलीस भरती मराठी शब्दसंग्रह, याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार जेवढे पण वन लाईनर प्रश्न असतात सर्व याच्यातूनच येतात. त्याच्यानंतर राज्य घटनेसाठी आणि पंचायत राज भारतातील सर्वात बेस्ट पुस्तक हे या ठिकाणी सर्व भारतीय राज्यघटना वगैरे सर्व कव्हर करण्यात आले आहे. आणि चालक पदभरतीसाठी बघू शकता 79 प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे सर्व चालकच्या. आणि विज्ञानाचे प्रश्न काही प्रश्नपत्रिकांमध्ये नेहमी येत असतात, याच्यामध्ये सर्व कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतोर यांनी लिहिलेले आहेत. सर्व पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की पुस्तके खरेदी करा आणि ऑनलाईन घ्यायची असतील तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तेथे लिंक भेटेल. लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. तर याच्या आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तर क्लिक हिअर बघू शकता, इथं ऍप्लिकेशन फॉर पोलीस मिलिटरी भरती 2026-27 असा ऑप्शन दिसेल. इथं क्लिक हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जर जाहिरात बघून घ्यायची असेल तर परिपत्रक या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. तर इथं संपूर्ण या ठिकाणी बघू शकता, पहिल्यांदा निवड झाली तर तुम्हाला 12,000 रुपये भेटतील पहिल्या महिन्यामध्ये आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये अशा प्रकारचे 60,000 रुपये आणि हे 12,000 रुपये अशा प्रकारचे 72,000 रुपयाचे निधी तुम्हाला भेटेल. आणि सोबतच या ठिकाणी मोफत प्रशिक्षण, क्लासेस, ग्राउंड वगैरे सर्व याच्यामध्ये भेटणार आहे. पोलीस भरतीसाठी भरायचं असेल तर 12वी उत्तीर्ण आणि वय वर्ष 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि आर्मी भरतीसाठी 10वी उत्तीर्ण आणि 17 वर्षे ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि बाकी पोलीस भरतीला, आर्मी भरतीला जी पात्रता लागते तीच लागते, परंतु याच्यामध्ये फॉर्म कोण भरू शकते तर या ठिकाणी बघू शकता, विमुक्त जाती म्हणजे विजयी कॅटेगरीचे विद्यार्थी आणि भटक्या जमातीतील NTB, NTC आणि NTD याच्यातील महिला आणि पुरुष दोनही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. आता जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कितीही कॉल केले तर कॉल उचलला जाणार नाही, फक्त व्हॉट्सअप वरती चर्चा केली जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे ही तुम्ही माहिती बघू शकता. आता मी इथं बॅक करतो आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस कशा प्रकारची आहे ते सांगतो. आता फॉर्म भरण्यासाठी इथं तुम्हाला खाली यायचं आहे. बघू शकता कशामध्ये यायचं आहे, खाली रजिस्ट्रेशन लिंक या बटनावरती इथे मी क्लिक केलं. त्याच्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमचं अकाउंट आधी तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे. इथं बघू शकता क्रिएट अकाउंट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता क्रिएट अकाउंट इथे मी टाकलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण नाव इथे टाकायचं नाही. पूर्ण नाव टाकायचं नाही. स्वतःचं पहिलं कॅपिटल मध्ये स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं आडनाव बरोबर इथे टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे.
पुन्हा एकदा सांगतो, तुमचं स्वतःचं पहिलं नाव, मिडल नेम, वडिलांचं नाव आणि आडनाव इथं सर्व माहिती कॅपिटलमध्ये तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट जेंडर, तुम्ही मेल आहात की फिमेल, इथं महिला पुरुष येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुरुष आहे तर मेल सिलेक्ट केले. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख कशा प्रकारे टाकायची आहे तर इथं बघू शकता. इथं तुम्हाला कॅलेंडर ओपन होईल. इथं कॅलेंडर ओपन झाल्याच्या नंतर इथं सर्वात पहिल्यांदा इथं वर्ष, इथं वरती खाली तुम्ही इथे करू शकत आहात. 1 मिनिट बघू शकता. इथं वर्ष जे आहे ना, तुम्हाला इथं रेशोवरती कमी जास्त करून तुम्ही इथे जे वर्ष आहे ना ते साल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर महिना, जोही महिना आहे ना तुम्ही इथं महिना इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुन्हा इथं याच्यावरती क्लिक करा आणि जोही दिवस आहे ना तो इथे तुम्ही सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा. इथे मी जन्मतारीख सिलेक्ट करून दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ रिमूव्ह केला जातो YouTube मार्फत. आता इथं बघू शकता, ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथं येस नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर येस केलं असेल तर संस्था वगैरे इथं निवडायला आलेली असते. आता नो केलेलं आहे त्याच्यामुळे इथे निवडायला आलेलं नाही आहे. आता इथं इरेज झालेलं आहे, नो केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं काय म्हटलेलं आहे, यू आर अ पर्सन विथ डिसेबल, म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहात असेल तर येस करा, अन्यथा आता समजा मी येस केलं तर अपंग कोणत्या टाईपमध्ये आहेत बघू शकता, त्याचे प्रकार इथं दिलेले आहे. परंतु मी अपंग नाही त्याच्यामुळे इथं कंपल्सरी नो करणार आहे. मी नो केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी. आता याच्यामध्ये कोण विजय, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडीच्या महिला आणि पुरुष याच्यामध्ये सर्व फॉर्म भरू शकतात. आता मी या कॅटेगरीमध्ये येत नाही, परंतु तरी देखील फक्त फॉर्म भरून मी इथे दाखवणार आहे. आता मी इथं सिलेक्ट करतो एनटीसी. समजा एनटीसी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथं बघू शकता एनटीसी मध्ये या ठिकाणी कोणती. आता एनटीसी मध्ये जवळ-जवळ जर बघितल्या ना 29 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. याच्यामध्ये समजा मी एखादी कास्ट सिलेक्ट करतो. तुमच्या या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटवरती ती माहिती असणारच आहे आणि तुम्हाला ते ऑलरेडी माहीत असणार तुम्ही एनटीसी मध्ये कोणत्या प्रकारामध्ये येतात. ते एखादं मी अंदाजित येथे मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, इन्कम किती आहे बघू शकता. तुमच्याकडे या ठिकाणी बघू शकता नॉन क्रिमिलेअर, क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर याच्यापैकी काय आहे तर दोन्हीपैकी एक लागणारच आहे. तर इथं नॉन क्रिमिलेअर मी इथं सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता ते सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे ना तो बरोबर टाकायचा आहे. न चुकता आधार कार्ड क्रमांक बरोबर टाकायचा आहे. कारण आधार कार्डावरती सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. आधार कार्ड इथे बरोबर टाकून घ्या. आधार कार्ड क्रमांक आता इथे मी टाकून घेतो बरोबर. ठीक आहे. इथं तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, ॲड्रेस बघू शकता. ॲड्रेसला रेड मार्क आहे. ॲड्रेस तुम्हाला तुमचा या ठिकाणी मुक्काम, गावाचं नाव, पोस्टाचं पोस्ट, तालुका, जिल्हा वगैरे सर्व माहिती जी आहे ना बरोबर तुमचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो जिल्हा आहे ना तुम्हाला इथे जिल्हा तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तहसील. आता बघू शकता इथं तहसील माझं कोणतं आहे तर तो मी इथे अहिल्यानगर, आता जिल्हावरती मी अहिल्यानगर सिलेक्ट केला. अहिल्यानगरच्या अंडर येणारे जेवढे पण तहसील आहेत ना ते इथे तुम्हाला बघायला भेटतील. समजा एखादं जे तुमचं जे आहे ना ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. माझा अकोले आहे तर मी इथे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर बघू शकता पिन कोड. इथं काय करायचं आहे, तुमचा जोही पिन कोड आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. बघू शकता पिन कोड मी इथे टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला योग्य एकदम बरोबर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर इथं बघू शकता सर्व मोबाईल नंबरवरती आधारित असणार आहे. नीट लक्षात घ्या. मोबाईल नंबर इथे बरोबर टाकून घ्यायचा आहे आणि जोही तुमचा बरोबर तुमचा जो वैयक्तिक जोही या ठिकाणी रेग्युलर चालू असणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. बघू शकता. इथे मी दोन्ही माहिती टाकून घेतलेली आहे. बघू शकता. आता प्रोसीड टू स्टेप 2 इथं या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्याच्या अगोदर सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्या आणि प्रोसीड टू स्टेप 2 या बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकत आहात सर्व माहिती मी बरोबर योग्य टाकलेली आहे आणि संपूर्ण चेक करून घेतलेली आहे. आता प्रोसीड टू स्टेप 2 या बटनावरती इथे मी क्लिक करतो. बघू शकता. आता जेवढी पण माहिती मी भरलेली आहे ना, इथं माझ्यासमोर आलेली आहे. बघू शकता. इथं सर्व माहिती आलेली आहे. आता माहिती मी इथं दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे ती तुम्ही आधीच बघून घ्या नीट. आता इथं काय करायचं आहे, अपलोड करायला आलेले आहेत डॉक्युमेंट्स. ठीक आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करायला आलेले आहेत. ते काय-काय अपलोड करायचं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला काय-काय अपलोड करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा फोटो, पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. तुम्हाला इथे तुमची सही अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड दोन्ही साइडने अपलोड करायचे आहे. म्हणजे एका फोटोमध्ये दोन्ही साइड आले पाहिजे. अशा प्रकारे ते बनवायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमचा या ठिकाणी जे जातीचा दाखला आहे तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि इथं नॉन क्रिमिलियर इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे.
आता एवढेच अपलोड करायचं आहे. इथं फोटो, सही, आधार कार्ड, जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिनल एवढे अपलोड करायचे आहे. आणि समजा इथं फोटो अपलोड केला तर लगेच इथं फोटो तुम्हाला अपलोड झालेला बघायला टिक मार्क वगैरे फोटो दिसलेला तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. आता एक फोटो मी इथं अपलोड करून दाखवतो. इथं चॉईस बटनावरती इथे जाऊन अपलोड करायचा आहे. समजा मी हा फोटो इथे एका विद्यार्थ्याचा इथं अपलोड करत आहे. तर बघू शकता इमेज अपडेटेड बघू शकता इथं नॉट अपलोडेड इथं नॉट अपलोडेड दाखवत आहे. पुन्हा एकदा मी इथे ट्राय करतो. 1 मिनिट. ठीक आहे. याचं मला नाव बदलून घेऊ द्यात. ठीक आहे. बघू शकता. इथं अपलोड करा. इथं या बटनावरती फोटो इकडून अपलोड केला काही अपलोड इमेज या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा इथे फोटो अपलोड होऊन जाईल. बघू शकता. इथं आता पुन्हा इरेज होऊन माझा फोटो इथं अपलोड झालेला तुम्हाला बघायला भेटेल. आता तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत आहात फोटो, सही, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिनल इथे सर्व गोष्टी मी इथे अपलोड करून घेतलेल्या आहे. आता इथे बघू शकता प्रोसीड टू फायनल स्टेप, प्रोसीड टू फायनल स्टेप या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. त्या ओटीपी तो तुम्हाला ओटीपी इथे टाकायचा आहे. ठीक आहे. बघू शकता माझ्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी आलेला आहे. तो मी इथं टाकून घेतो 93,592. ठीक आहे. 93,592 मी ओटीपी टाकला. आता इथं व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती इथे मी क्लिक केले. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपलं अकाउंट इथे तयार झालेलं आहे. काय झालं अकाउंट तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे तुमचा जो मोबाईल नंबर होता ना तो मोबाईल नंबर इथे तुम्ही टाका. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. मोबाईल नंबर टाका. आता इथं काय करायचं आहे जनरेट ओटीपी या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता माझा मोबाईल रजिस्टर झालेला आहे. आता इथं तुम्हाला जो ओटीपी येईल तो ओटीपी इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. बघू शकता. ओटीपी पुन्हा मला एकदा इथे आलेला आहे. बघू शकता 16,533 16,533 ठीक आहे. हा देखील ओटीपी मी इथे टाकला. आता व्हॅलिडेट व्हॅलिडेट या बटनावरती इथे मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ना, ते इथं मेन प्रोसेस याच्यामध्ये सुरू झालेली आहे. तर कशासाठी भरायचं आहे? तर बघू शकता एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि ग्रुप सी दिलेले आहे. एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग, एस-एस-सी सी-जी-एल, आय-बी-पी-एस, पी-ओ बँकिंग वगैरे त्याचे फॉर्म इथे आहेत. त्याच्यानंतर आर-आर-बी रेल्वेज, एम-बी-ए, सी-ए-टी असे दिलेले आहेत. शिक्षकांसाठी टेट आणि इथं बघू शकता इथं काय आलेलं आहे पोलीस आणि मिलिटरी भरती 2026-27 इथं काय करायचंय ऍप्लिकेशन बघू शकता. इथं अप्लाय हे अप्लाय आहे ना या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. पोलीस भरती मिलिटरी फॉर्म स्टेटस सबमिटेड म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुमचा फॉर्म इथं सबमिटेड दाखवलेला आहे. म्हणजे अप्लाय हिअर इथं बघू शकता अप्लाय हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. अप्लाय हिअर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथं बॅक मी करून दाखवतो. ते काय होतं इथं सबमिटेड दाखवलं होतं ना म्हणजे तुमचं काय झालेलं आहे तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस झालेली आहे ती कंप्लीट झालेली आहे. इथं तुमचा फोटो देखील आलेला बघायला भेटेल. आता बघू शकता पोलीस मिलिटरी फॉर्म स्टेटस फॉर्म नॉट सबमिटेड दाखवलेलं आहे. इथं अप्लाय हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं 10वीची जी माहिती आहे ना ती कंपल्सरी तुम्हाला इथे टाकायची आहे पहिल्यांदा. पासिंग इयर 10वीचं पासिंग इयर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ना 10वी ते इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. 10वी मध्ये तुम्हाला एकूण सर्व विषय टोटल मार्क्स किती होते? समजा सर्व विषय मिळून 500 गुण होते. परंतु 500 पैकी समजा मिळालेले आहेत मला इथं समजा इथं 290. ठीक आहे. अशा प्रकारे इथं मी हे सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता पर्सेंटेज. आता इथं क्लिक केलं ना याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही. इथं हे दोन्ही टाकल्याच्या नंतर टोटल मार्क्स आणि हे मिळालेले मार्क्स इथे टाकायचे आणि इथं क्लिक करायचं साईडला. हे बरोबर तुम्हाला किती टक्के आहेत ना ते आपोआप इथं येऊन जाणार आहे. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला इथं काय म्हटलेलं आहे? अपलोडेड हायेस्ट क्वालिफिकेशन मार्कशीट. आता इथं काय करायचं आहे? 1 मिनिट बघू द्यात मला. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या. इथं काय म्हटलेलं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स म्हटलेलं आहे. मी इथं 10वी केलं होतं तर ते इथं जास्तीत जास्त इथं 12वी. तुम्ही डायरेक्टली इथं 12वीची माहिती फिलअप करा. कशाची 12वीची माहिती फिलअप करा आणि बाकीची 12वीची इथे डिटेल्स बरोबर टाकून घ्या. ठीक आहे. आणि इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड हायेस्ट क्वालिफिकेशन मार्कशीट. आता इथं तुमचे जास्तीत जास्त समजा 12वी समजा तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जास्तीत जास्त जे शिक्षण झालेलं आहे मोठं त्याचं इथं तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे.
तो कशा प्रकारे इथं बघू शकता. हा मी इथं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथं बघू शकता समजा माझं 12वी झालेलं आहे, तर 12वीचं ही मार्कशीट आहे. तर बघू शकता इथं 12वीचं मी चॉईस केलं आणि इथं अपलोड इमेज या बटनावरती इथे मी क्लिक केलं. ठीक आहे. ते इथं अपलोड झालेलं तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघू शकता. 1 मिनिट. आता इथं जी माहिती होती ना, ती पुन्हा मी इथे टाकून घेतलेली आहे. आता इथं अपडेट खाली आहे का माहिती बघू शकता. हे डिक्लेरेशन इथं टिक मार्क्स ऑलरेडी राहते. इथं बघू शकता इथं अपडेट, अपडेट हा ऑप्शन आलेला आहे. इथं अपडेट बटनावरती मी इथे क्लिक केले. ठीक आहे. इमेज देखील अपडेट झालेला आहे आणि ते देखील मी खाली केलेले आहे. इथं बघू शकता केअरफुल चेक ऑल म्हणजे पूर्ण माहिती चेक करून घ्या ऑन सबमिटेड. आता माझी इंग्लिश थोडी कच्ची आहे त्याच्यामुळे नक्कीच इथं अडचण येऊ शकते. इथं एक सूचना दिलेली आहे. काय आहे ती बघू द्यात मला अगोदर. आता इथे ही सूचना सर्वात महत्वाची आहे. काय आहे ही सूचना बघू शकता. मी याप्रमाणे घोषित करतो किंवा करते की या योजनेची सर्व माहिती वाचली असून त्यामधील सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत. तसेच अर्जामधील दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी व अचूक आहे. मी याच योजनेसाठी यापूर्वी महाज्योतीमध्ये अर्ज केलेला नाही. अशा प्रकारे म्हणजे याच्यामध्ये या आता पोलीस भरतीसाठी महाज्योती जर या अगोदर फॉर्म नव्हतेच त्याच्यामुळे इथे या डिक्लेरेशन वरती तुम्ही आधीच क्लिक असतं. त्याच्यानंतर बघू शकता काय म्हटले, जर वरील माहिती चुकीची खोटी आढळून आली तर माझ्यावर खर्च झालेल्या रकमेची वसुली करण्यात येणाऱ्या कार्यवाहीस मी जबाबदार राहील. म्हणजे आता तुम्ही पोलीस भरतीसाठी फॉर्म भरत आहात म्हणजे पोलीस भरतीला महाज्योतीकडून याचा लाभ तुम्ही घेतलेला अगोदर नसावा असं त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि आता इथं फायनल रजिस्ट्रेशन आहे. इथं बघू शकता काय आहे, काय येतंय पुढे बघूयात. फायनल रजिस्ट्रेशन मी इथं याच्यावरती मी क्लिक केलं. बघू शकता डाउनलोड सबमिटेड फॉर्म, बघू शकता फॉर्म इथं सबमिट झालेला आहे आणि इथं डाउनलोड सबमिटेड फॉर्म असा ऑप्शन दिसत आहे. या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता बघू शकता इथं संपूर्ण जो मी फॉर्म भरलेला आहे ना, तो इथं मला ओपन झालेला बघायला भेटत आहे. बघू शकता माझा संपूर्ण फॉर्म इथं दिसत आहे आणि इथं खाली आल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा इथं आणि इथं प्रिंट ॲप्लिकेशन बघू शकता. इथे प्रिंट ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिसत आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही भरलेला फॉर्म तुम्ही अशा प्रकारे इथे डाउनलोड करू शकता. त्याला काय नाव द्यायचे आहे तुम्ही नाव द्या आणि इथं डाउनलोड करून घेऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. हा पोलीस भरतीचा फॉर्म मी तुम्हाला इथे भरून दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर जे या ठिकाणी एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि ग्रुप सी, एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग, एस-एस-सी, सी-जी-एल, आय-बी-पी-एस, बँकिंग, आर-आर-बी, त्याच्यानंतर इथं आहे एम-बी-ए, कॅट, त्याच्यानंतर टेट आणि इथं पोलीस भरती वगैरे अशा प्रकारे मी इथं फॉर्म भरून दाखवलेले आहे. अशाच प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.